स्वामी महाराजांनी देह सोडायच्या आधी ज्या शिवलिंगाला अग्नी द्यायला सांगितला होता ते शिवलिंग तिथं आहे. त्याच मठामध्ये अचानक तिथल्या सगळ्या फरशांवरती महाराजांची शेकडो पावलं उमटली. अवतारी सत्पुरुषांना ते प्रसिद्धी परांगमुख असतात. त्यांना घेणं देणंच नाही तुम्ही कोण आहे. साधा सिंपल अध्यात्मातला नियम आहे की जिथे पैसा येतो तिथं अध्यात्म नसतं. मी असं ऐकतो की स्वामी महाराजांना कडबोळी आवडते, भजी आवडतात आणि पुरणपोळी आवडते. माझं मत ऐकशील ते तुम्हाला करायचं तसं वाटलं की काय शिखरचा नाही बोलतात, पण माझं मत असं आहे, सगळी लोक इतकी लबाड असतात की त्यांना जे आवडतं ना ते स्वामी महाराजांच्या नावाने खातात. महाराजांच्या हयातीत 3 मठ झाले. हेचा महारुद्र देशपांडेंचा मठ, दुसरा सावरगावचा मठ आणि तिसरा सावरगावच्या जवळ हुडावडे म्हणून एक स्थान आहे, तिथला स्वामींचा आनंदनाथ स्थापित मठ. हे 3 मठ स्वामी महाराजांच्या हयातीत झालेले. तर असेच एक माझ्याकडे महाराज आले होते, हे तथाकथित महाराज आहेत ते. तर त्यांच्याबरोबर त्यांचा शिष्य परिवार आणि त्याने सांगितलं ना स्वामींचा संचार होतो. आणि पावसाळ्याचे दिवस होते आणि आमच्या घरी ते आले. त्यांना संचार झाला, संचार आवाज त्यांनी एकदम, आणि मग ते संचार आवाजात ते ओरडले एकदम, वहिनी भजी करा. तर माझी बायको अशी बघायला लागली. माझी बायको म्हणली वहिनी भजी करा. मग ती म्हणली म्हणजे स्वामी आलेत ना संचार, मग मला वहिनी का म्हणतात. तिला म्हणलं जाऊ दे ना, म्हणलं भजी खायचे त्यांना, तू आपलं कर, अतिथी देवो भव.